नमस्कार मित्रांनो, आपण उभे आहो JS 335 या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये। तर JS 335 ही बरेच शेतकऱ्यांची बरेच शेतकरी म्हणतात की जुनं ते सोनं ही व्हेरायटी तशी आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल साधारण 80 ते 85 दिवसाचा हा प्लॉट JS 335 आहे। याची रोग प्रतिकारशक्ती जी आहे ही बाकीच्या व्हेरायटीपेक्षा चांगली आपल्याला बघायला मिळते, परंतु याच्यामध्ये काही प्रॉब्लेमसुद्धा आहेत जे की शेतकऱ्यांना कळत नाहीत। ते प्रॉब्लेम म्हणजे या पिकामध्ये शेंगेवर येणारा जो टिक्का रोग आहे किंवा मग पानावर येणारा टिक्का रोग आहे या सोयाबीनमध्ये सर्वात जास्त आपल्याला बघायला मिळते। या सोयाबीनचं नियोजन जर चांगल्या पद्धतीने केलं तर ही चांगलं उत्पादनसुद्धा देणारी व्हेरायटी आहे। तर सध्याची कंडिशन प्लॉटची पाहू शकता शेंगाचं प्रमाण भरपूर आहे, परंतु याच्यामध्ये थोडंसं बुरशीनाशकाचे जे फवारे म्हणतात हे साध्या घेतल्यामुळे याच्यामध्ये हे जे रोग आहे टिक्का रोग पानावरचा किंवा मग शेंगेवरचा टिक्का रोग ज्याला आपण म्हणतो हे याच्यामध्ये जास्तीत जास्त बघायला मिळते। तर ही व्हेरायटी माझ्याच गावामध्ये एका शेतकऱ्यांनी लावलेली व्हेरायटी आहे। शेंगाचं प्रमाण आहे भरपूर, परंतु शेंगेवर वगैरे टिक्का रोग याच्यामुळे दाना जे आहे व्यवस्थितरित्या भरत नाही। बाकीची व्हेरायटीमध्ये प्रॉब्लेम नाही आहे, उंची वगैरे फुटवा वगैरे जबरदस्त राहतो। साधारण 100 दिवसामध्ये येणारी ही व्हेरायटी साधारण आज रोजी या प्लॉटला झाले असतील 85 ते 80 दिवस झाले असतील। तर या कंडिशनची व्हेरायटी आज रोजी आहे। नियोजन व्यवस्थित पद्धतीने केलं तर ही व्हेरायटीसुद्धा जबरदस्त उत्पादन देणारी व्हेरायटी ठरते, कारण की बाकीच्या व्हेरायटीपेक्षा काही शेतकऱ्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की जुनं ते सोनं, त्याच्यामध्ये ही व्हेरायटी मोडणारी साधारण 20 वर्ष झाले असतील या व्हेरायटीला निघून। तर तेव्हापासून ही व्हेरायटी चांगलं उत्पादन जे आहे ही अजूनसुद्धा देत आहे, त्याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांची ही फेवरेट व्हेरायटीसुद्धा असू शकते। ही व्हेरायटी जेव्हा आपण पहिल्यांदा लागवड करायचो तर हीच आपली फेवरेट व्हेरायटी होती JS 335। रोगराईला थोडीशी कमी बळी पडणारी, चांगली जबरदस्त उंच वाढणारी अशी ही व्हेरायटी JS 335 आहे। तर पाहू शकता 85 दिवसाचा प्लॉट नियोजनामध्ये कुठेतरी कमी पडल्यामुळे शेंगा थोड्याशा कमी भरलेल्या दिसतात। त्याच्यामध्ये जर नियोजन व्यवस्थित जबरदस्त केलं तर शेंगा चांगल्या भरतील। 335 याच्यामध्ये थोडं आळीचा सुद्धा अटॅक दिसत आहे आपल्याला, त्याचबरोबर फळचढांचा सुद्धा अटॅक आहे। टिक्का रोगसुद्धा दिसते थोडासा, त्याचबरोबर शेंगेवरील टिक्का रोग तांबेरासुद्धा त्याच्यामध्ये आहे, हे तांबेरा वगैरे टिक्का रोग आहे। तर बुरशीनाशक याच्यामध्ये चांगले वापरावे लागतात, म्हणजे उत्पादनसुद्धा हे चांगल्या पद्धतीचे देणारं व्हेरायटी आहे JS 335।